हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज होता संडे, तर संडेच्या दिवशी सकाळीच मी मार्केटला गेले होते आणि खूप साऱ्या भाज्या घेऊन आले होते. आणि इथे मी फ्रूट्स बऱ्याचशा भाजीपाला वगैरे घेऊन आले. तर मार्केटमध्ये मला लिची दिसली आणि खूप ज्युसी असते बघा ही लिची, तर फार आवडेल तुम्हाला. तर ट्राय नसन केलेलं, कधी खाल्लेलं नसन तर नक्की ट्राय करा. तर इथे मी त्यांना बोलले की फटाफट मला नारळ फोडून द्या. तर ते हातोडे घेऊन नारळ फोडायला बसले. तर तोपर्यंत म्हटलं मी सांबार टाकून देते. तर सांबारसाठी मी बऱ्याचशा भाज्या घेतल्या आहेत. शेवगा, शिमला, बटाटा, भोपळा, गाजर, टोमॅटो, वांग, भेंडी अशा बऱ्याचशा भाज्या घेतल्यात. आणि भोपळा मी अर्धाच यूज करणार आहे, पूर्ण यूज नाही करणार आहे. तर अर्धा जो भोपळा आहे त्याला चांगलं पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलंय. तर इथे मी कांदा राहिला होता, तर कांद्यासाठी मी नंतर चॉप केला आणि चांगल्या भाज्या स्वच्छ धुवून त्याला मीडियम साईजमध्ये कट करून त्याला कुकरमध्ये ॲड केलंय. आणि त्याच्यानंतर 1 वाटी तूर डाळ घेतली होती, तर त्याला पण चांगलं स्वच्छ धुवून 5 मिनिटासाठी त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलंय. तर ती पण ॲड केली. आणि सांबार तुम्हाला किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा. तर इथे मी 1 ग्लास पाणी ॲड केलंय आणि 1 टीस्पून इथे मी हळद टाकली आहे आणि मीठ पण थोडंसंच टाकलंय. म्हणजे नंतर पण जेव्हा मी सांबार बनवणार आहे तर तेव्हा पण मी त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे. तर त्याच्यासाठी याच्यामध्ये थोडंसंच मी मीठ ॲड करतेय. तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, हलवून घ्यायचंय. त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याला गॅसवर ठेवायचंय. गॅसवर कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या याच्या चांगल्या होऊ द्यायच्या आहे. भाजीपाला म्हणजे आपण जे टाकलंय तर त्याला चांगलं गाळ होऊ द्यायचंय. की सांबारमध्ये कसं आहे की सांबार जो आहे तो पतलाच चांगला लागतो. तर शेवग्याच्या शेंगा मी त्याच्यामध्ये ॲड केल्या नाही आहेत, कारण की कुकरमध्ये खूप गाळ होतात आणि सांबारमध्ये एकदम असं काड्याशा होऊन जातात. तर त्याच्यासाठी मी त्याला वेगळंच उकळून घेते, शिजवून घेते. तर इथे बघू शकता की रात्रीच मी पीठ इडलीचं जे आहे ते बनवून ठेवलं होतं आणि एकदम मस्त फुललं होतं, ते खूप छान फुललं होतं. तर ह्या पिठापासून तुम्ही इडली, डोसा आणि उत्तप्पा, अजून ॲप्पे, बऱ्याचशा गोष्टी बनवू शकता. खूप टेस्टी लागतं. तर इथे मी 2-3 दिवसाचं पुरेन असं इडलीचं पीठ बनवून ठेवलं होतं. तर आमच्या घरी कसं आहे की संडेला जर का इडली बनली तर ते कमीत कमी मंडे, सोमवार, मंगळवार, बुधवार असं 2-3 दिवस चालतं. तर इथे मी तसंच झालं की 2-3 दिवसाचंच बनवून ठेवलं. तर इथे काय केलं, फटाफट जे इडलीचं पीठ आहे ते भांड्यामध्ये टाकलं आणि म्हणजे इडलीच्या खाच्यामध्ये टाकलं आणि फटाफट इडलीचे भांडे पण लावून दिले. तर माझ्याकडे जे भांडं आहे ते स्टीलचंच आहे. तर जर्मलचं असेल तर खूप छान, त्याच्यामध्ये अजूनच भारी बनते इडली. तर इथे फटाफट मी इडलीचं भांडं लावून दिलं आणि तिकडे कुकरच्या पण मस्त 2-3 शिट्ट्या झाल्यात. तर सांबारसाठी मी तयारी करतेय. तर मिक्सरमध्ये अद्रक आणि लसण टाकलाय, त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि थोडासा पुदिना, कोथिंबीर बारीक चॉप करून घेणार आहे. तर इथे बघू शकता किती मस्त असं ज्या भाज्या आहेत त्या चांगल्या गाळ झाल्यात. तर असंच गाळ करायचं आहे. सांबारमध्ये कसं आहे ना की म्हणजे सांबार कसं आहे की पतलाच छान लागतो, जास्त गाढा किंवा घट्ट चांगला नाही लागत. तर त्याच्यासाठी मी त्याला चांगलं गाळ करून घेतलं भाज्यांना. तर इथे मी 2-3 चम्मच ज्या भाजी म्हणजे सांबार जो आहे तो साईडने काढून ठेवलाय, भाज्या काढून ठेवल्यात. कारण की आमच्या घरी काय होतं की सांबार बनवला की सगळ्या भाज्या, जे जाड भाज्या दिसतात त्या साईडने काढून ठेवतात. तर इथे मी त्याच्यासाठी काय करते ना की थोडंसं 1-2 चम्मच काढून ठेवते आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्याला चांगलं मॅश बारीक करून घेते. तर इथे इडली बघू शकता किती मस्त अशी फुलली आहे. तर त्याला पण बाजूला काढून ठेवतीये मी आणि लगेच सांबारची तयारी करतेय. तर सांबारसाठी मी पहिले थोडंसं तेल टाकलंय, त्याच्यानंतर मी जिरा, मोहरी आणि थोडासा कढीपत्ता टाकलाय आणि त्याला चांगलं परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर जेव्हा आपण मिक्सरमध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट बनवली होती ती पण लगेच थोडीशी ॲड करायची आहे. आणि अर्धा चम्मच मी इथे मिर्च पावडर टाकलंय, 2 चम्मच इथे सांबार मसाला टाकलाय.
तर त्याला चांगलं म्हणजे तळून घ्यायचंय तेलामध्ये, आणि तेलामध्ये तळल्यानंतर लगेच जे मिश्रण आहे आपण कुकरमध्ये बनवलेलं ते पण ऍड करून द्यायचंय. आणि आता इथे जे आपण भाज्या ठेवल्या होत्या साईडने ते आपण लगेच ऍड करून द्यायचे आहे. आणि आता इथे कसं आपल्याला की तुम्हाला सांबर कसा पतला आवडतो का थोडासा गाढा आवडतो, तर त्यानुसार तुम्हाला तो सांबार बनवायचा आहे. तर इथे मला जो सांबार आहे तो पतलाच आवडतो. तर इथे मी मीठ विसरले होते टाकायचे, तर नंतर मी मीठ ऍड केलं आणि चॉप केलेले कोथिंबीर, पुदिना परत त्याच्यामध्ये ऍड केलंय. तर इथे पण नारळ फोडून झालं होतं त्यांचं. तर मी लगेच बारीक त्याला म्हणजे पहिले त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर बारीक कापून घेतलं त्याला, म्हणजे जेणेकरून मिक्सरमध्ये लवकर निघेल. आणि त्याच्यामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे टाकले, एक टोमॅटो टाकलं आणि बारीक चिरलेला ओलं नारळ टाकलंय आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात. त्याच्यानंतर लसण आणि बारीक छोटंसं बाईट इथे अद्रक टाकलंय. आणि आता हे जे म्हणजे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर याला चांगलं बारीक करून घ्यायचंय. आपण याची चटणी बनवतोय, नारळाची चटणी. तर खूप भारी लागते इडली सोबत, डोशा सोबत, उत्तप्पा सोबत खूप छान लागते, टेस्टी. आणि ही चटणी कमीत कमी 2 ते 3 दिवस चालते. तर इथे बघू शकता की सांबर पण मस्त उकळलाय. उकळी आल्यानंतर जे चिंचेचं पाणी आहे ते ऍड करायचंय आणि परत एक हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. तर इथे फटाफट आपण चटणीची पण तयारी करतोय. तर चटणी बनवण्यासाठी मी इथे व्हाईटवाली म्हणजे पांढरी उडदाची डाळ घेतली आहे, बिना छिलक्याची डाळ घेतली आहे उडदाची. आणि त्याच्यानंतर जिरा, मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केली आहे. त्याच्यानंतर हळद टाकली आहे आणि हळद टाकल्यानंतर फटाफट एकदम जे चटणी आपण मिश्रण बनवलं होतं मिक्सरमध्ये ते ऍड करायचे. आता इथे की चटणी ना गाढी पण छान लागते आणि पतली पण छान लागते. तर आमच्या घरी कसं पतलीच खातात, तर मी इथे चटणीला पतलं केलंय, म्हणजे पाणी ऍड केलं त्याच्यामध्ये आणि लगेच मीठ ऍड करून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये म्हणजे चॉप केलेलं कोथिंबीर आणि पुदिना ऍड केलाय. आणि इथे फटाफट माझ्या मुलाने मला हेल्प करू लागली, पूर्ण भांड्यातल्या इडल्या काढल्या, कारण की त्याला पण भूक लागली होती. तर त्याला फटाफट मी पहिले प्लेट बनवून दिली आणि त्याला पण इडली आणि सांबर दिला. त्याला सांबार फार आवडतो आणि हस्बंडला चटणी आवडती, तर त्या दोघांसाठी पण बनवलं. एकाला चटणी बनवली आणि एकाला सांबर बनवलं. तर इथे पहिले मुलाला देतीये, म्हटलं तू स्टार्ट कर, आम्ही पण येतो लगेच. कारण की आमच्या घरी कसं आहे की जेवण करताना सगळे सोबतच बसतात आणि असं नाही की लेट होतंय आता नाही मी करून घेतो, नाही तसं काही नाही, सगळे सोबतच जेवण करतात. तर इथे मी दुसरं भांडं पण लावलं होतं इडलीचं फटाफट. तर दुसरं भांडं पण झालं होतं. तर इथे बघू शकता की मी इथे वडे बनवते, उडदाच्या डाळीचे वडे, म्हणजे वडा, सांबर वडा असतो ना, तो वडा बनवतेय. तर इथे मी एक चहा गाळायची चाळणी घेतलीये आणि त्याच्यावर मस्त म्हणजे जी तेल लावण्याची क्वांटिटी आहे ती जास्त प्रमाणात घेतलीये, जेणेकरून जो वडा आहे तो लगेच तेलामध्ये पडेल. तर त्याच्यासाठी चाळणीला चांगलं तेल लावायचंय आणि त्याच्यानंतर छोटासा गोळा बनवून त्याच्यावर एक छोटासा होल पाडायचा आहे. तर सुपर क्रिस्पी आणि सुपर क्रिस्पी असे इडली वडा बनतो बघा हा. आणि एकदम मार्केट स्टाईल मध्ये हा वडा आहे. तर याचं पीठ मी जे आहे ते रात्रीच बनवून ठेवलं होतं. तर इथे मी फटाफट सगळे वडे काढून घेतले आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की वडा कसा बनलाय, इडली कशी बनली आहे. तर बघू शकता वडा जो आहे तो किती सुपर क्रिस्पी आणि सुपर टेस्टी बनलाय बघा. तर इथे एकदम मार्केट स्टाईल ना, एकदम भारी वाटतं. जेव्हा तळत होते ना तर तेव्हा पण खूप भारी एकदम क्रिस्पी क्रिस्पी वाटत होतं ते. तर इथे इडली पण बघा किती सॉफ्ट आणि मऊ अशी इडली बनली आहे. तर इथे मी मस्त माझ्यासाठी चीज मसाला डोसा बनवतीये. मला चीज फार आवडते, खूप खूप आवडते ही चीज. तर त्याच्यासाठी मी माझ्यासाठी मस्त चीज मसाला डोसा बनवलाय. पहिले चांगलं जे आलूचं जे मिश्रण आहे ते ऍड करून त्याच्यामध्ये मस्त चीज ऍड केलं. त्याच्यानंतर त्याला चांगलं फोल्ड करून घेतेय डोशाला. तर मस्त त्याला दाबून दाबून असं मी त्याला चांगलं
चीज जे आहे ते पण चांगलं गरम होऊन त्याला चिपकलंय. तर इथे त्याच्यावर मस्त थोडीशी कोथिंबीर टाकतीये आणि इथे माझा चीज मसाला डोसा झालाय तयार आणि याला मस्तपैकी मी खाणार. तर इथे मी फटाफट प्लेटची पण तयारी करतीये. तर व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटला तेच मला सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओला नक्की 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 लाईक करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.